मार्च महिना संपत आलाय, उन्हाच्या झळा लागतील असं वाटत असतानाच निसर्गानं मात्र वेगळीच चाल आखलेली आहे। आज 31 मार्च 2026 आणि संपूर्ण महाराष्ट्र सध्या एका मोठ्या आसमानी संकटाच्या सावटाखाली आहे। हवामान विभागानं राज्यातील तब्बल 31 जिल्ह्यांना पावसाचा आणि गारपिटीचा इशारा दिला। हे संकट नेमकं किती मोठं आहे, कोणत्या जिल्ह्यांनी आज घराबाहेर पडताना काळजी घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात हा पाऊस येतोयच कुठून, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रणया आणि आपण पाहताय HPN मराठी न्यूज। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज 31 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। यात 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत। कोकण, मुंबई वगळता इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे। उष्णता आणि दमट हवामानामुळे पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना मोठा धोका आहे। उत्तर महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर नाशिक, अहिल्यानगर आणि जळगावसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, कारण या भागात सुद्धा पाऊस आपली चांगलीच दमदार हजेरी लावू शकतो। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली इथं पावसाचं थैमान सुरू राहू शकतं। या भागात बऱ्याच दिवसांनी पाऊस आपली हजेरी लावणार आहे। विदर्भातील नागपूरसह 7 जिल्ह्यांना पुढील 72 तास सतर्क राहण्याचा इशारा आहे। तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल की मार्चमध्ये हे असं का होतंय? शास्त्रज्ञांचे मते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा मिलाफ मध्य भारतावरती होतोय। यातच स्थानिक स्तरावर वाढलेलं तापमान, यामुळे हवेचा दाब कमी झालाय। यालाच आपण अवकाळी पाऊस किंवा प्री मॉन्सून शॉवर्स म्हणतो। पण या वेळेचा वेग प्रचंड आहे। 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेग असणारे वारे म्हणजेच घरावरील पत्रे उडण्यासाठी किंवा झाडं उन्मळून पडण्यासाठी पुरेसे असतात। या पावसाचा सर्वात मोठा फटका कुणाला बसत असेल तर आपल्या बळीराजाला। मार्च महिना म्हणजे काढणीचा काळ। कोकणातील हापूस आंब्याचा मोहोर गळून पडण्याची जास्त भीती आहे। उत्तर महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदारावर आधीच चिंतेची भर पडलेली आहे आणि त्यात आता अजून एक इशारा देण्यात आलाय। गारपिटीमुळे द्राक्षीचे मणी तडण्याची शक्यता आहे। गहू, हरभरा या पिकांची काढणी झाली नसल्यास मोठं नुकसान होऊ शकतं। विजा चमकत असताना झाडाखाली उभं राहू नका, मोबाईलचा वापर करू नका। पुढील 72 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। हा अवकाळी पाऊस केवळ आजपुरता मर्यादित नाही, तर विदर्भ आणि मराठवाड्यात 3 एप्रिलपर्यंत हवामान विभागानं पावसाचा अंदाज दिलेला आहे।